callus culture, initiation of plantlet and regeneration of the plant. That is one of the important technique in plant tissue culture. Now, callus culture is nothing but called to be as the what is by first the callus. Callus is the undifferentiated mass of tissue developed on the growth of differentiated tissue, that is permanent tissue, on artificial nutrient medium. So that is called as callus. So just like in naturally also the callus is formed by the injury. Most common form of callus is the wound tissue that produces a protective layer of cell to cover the injury. When any injury occurred to the plant, what happened here? The mass of tissue developed at the wound region, and that is nothing but called as callus. So that is natural type of callus. Now in artificially in plant tissue culture media also, whenever any mass of the tissue are differentiated, it is grown, then it is grown from the permanent tissue, then it is called to be as the callus. Callus कशाला म्हणणार? It is the undifferentiated mass. त्याला आपण undifferentiated mass म्हणतो. म्हणजे पहिल्यांदा डिफरन्शिएशन, अनडिफरन्शिएशन आणि रिडिफरन्शिएशन हे फिनॉमिनन आपल्याला समजून घ्यावं लागेल. सो व्हॉट इज मीन बाय द डिफरन्शिएशन? डिफरन्शिएशन म्हणजे काय? तर ज्या वेळेला एम्ब्रियोनिक सेल ग्रो होतात, when firstly the embryonic cells grow, then what happened? Afterwards growth of the embryonic cell, it divides into different kinds of tissue. Firstly the meristematic tissue, then that get converted into permanent tissue, and then different tissues are formed from that, just like parenchyma, sclerenchyma, collenchyma, xylem, phloem, secretory tissue. All these tissues are developed from permanent tissue. That all this phenomenon is called as differentiation. या फिनॉमिनला डिफरन्शिएशन असं म्हणतात, की ज्यामध्ये एम्ब्रिओ पासून, एम्ब्रिओ म्हणजे काय, आता सीड सो केल्यानंतर सीड ग्रोथ झाली की त्याच्यापासून प्लुमिलियन रॅडिकल बाहेर पडतो, दॅट इज कम्स फ्रॉम द एम्ब्रिओ. एम्ब्रिओ पासून ग्रो होतो आणि प्लांटलेट त्यापासून तयार होतो. सो प्लुमिलियन रॅडिकल जेव्हा सुरू झालं तर दॅट इज द डिफरन्शिएशन. त्याला डिफरन्शिएशन तिथून सुरू होईल अँड इट एंड्स विथ द फॉर्मेशन ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ टिश्यू. वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू पूर्ण तयार झाले की त्याला आपण डिफरन्शिएशन फिनॉमिनन म्हणतो. मग एकदा हे डिफरन्शिएटेड जे टिश्यू आहे, सपोज दॅट इज ग्रोन ऑन अ न्यूट्रिएंट मीडिया. जर आपण या टिश्यूला न्यूट्रिएंट मीडियावरती ग्रो केलं टिश्यू कल्चर लॅबमध्ये, तर काय होतं? दॅट कन्वर्ट इनटू अनडिफरन्शिएटेड मास. म्हणजे डिफरन्शिएटेड टिश्यूचं कन्व्हर्शन अनडिफरन्शिएटेड मध्ये होतं, अँड दॅट इज द कॉल्ड ॲज कॅलस कल्चर. त्याला कॅलस कल्चर म्हणतो आपण, की ज्यामध्ये टोटिपोटन्सी असल्यामुळे प्लांट टिश्यू हॅज द ॲबिलिटी ऑफ टोटिपोटन्सी. ड्यू टू दॅट the differentiated tissue convert into undifferentiated mass, and that is called to be as the callus. त्याला callus culture असं आपण म्हणतो. हे सगळं आपण आर्टिफिशियल न्यूट्रिएंट मीडियावरती करतो. अँड द टिश्यू दॅट डेव्हलप इन रिस्पॉन्स टू इंजुरी, ते सुद्धा कॅलस आहे, बट दॅट इज नॅचरल टाइप ऑफ कॅलस. दॅट इज नॉट ग्रोन इन टिश्यू कल्चर लॅब. दॅट इज प्रोड्यूस्ड बाय द नॅचरल कंडिशन व्हेन एनी इंजुरी ऑकर विथ द प्लांट. प्लांटला एखादी इंजुरी झाली तर त्या कंडिशनला सुद्धा त्याच्यामध्ये कॅलस डेव्हलप होतो. Now, this background you know very well. Haberland is the man who is called to be as the father of tissue culture, and he firstly developed the growth of the nothing but tissue from the wounding of the potato. पोटॅटो वुंड्स त्यांनी घेतले, पोटॅटो ट्यूबर्स घेतले आणि त्याला ग्रो करून पाहिलं, तर त्याला त्यापासून टिश्यू त्यापासून ग्रोथ झाली. अँड दॅट इज द फर्स्ट टिश्यू कल्चर दॅट फर्स्ट टाइम ही हॅज बीन डेव्हलप्ड. And thereafter, lots of worker has been work behind the tissue culture. Just like several hormones are investigated, cytokinin चा शोध लागला, ऑक्सिन चा शोध लागला, त्यानंतर कॅलस कल्चरचा शोध लागला. and the plant cells are capable of indeterminate growth. त्याची इनडिटर्मिनेट ग्रोथ आपण जर केली त्याच्यापासून कॅलस तयार होतो. दॅट इज फर्स्ट टाइम इन्व्हेस्टिगेटेड, पर्टिक्युलरली बाय टू वर्कर्स, दॅट इज गाउथरट अँड नॉबेकॉड. यांनी कॅलस कॅरोट सेल पासून त्यांनी कॅलस डेव्हलप केलं, अँड दॅट इज द फर्स्ट सक्सेसफुल कॅलस कल्चर दॅट इज डेव्हलप फ्रॉम द कॅरोट रूट. कॅरोट रूट पासून ते डेव्हलप होतो युझिंग द सायटोकाइन ऑक्सिन ॲज अ मीडिया अँड अलॉंग विथ सायटोकायनिन ॲज अ अनदर हार्मोन. ऑक्सिन आणि सायटोकायनिन त्याच्यामध्ये वापरलं त्यांनी. देन आफ्टर व्हाईट्सने मग त्याचं इंटरजेनेरिक क्रॉसिंग वगैरे केलं. दॅट ऑल हिस्ट्री यू नो व्हेरी वेल.
Then phenomenon of totipotency, that just like I have already said to you, the phenomenon of regeneration of tissue by converting differentiated, that is permanent tissue, into meristematic tissue, that is called as totipotency. त्याला आपण totipotency म्हणतो की परमनंट टिश्यूचं मेरिस्टमॅटिक टिश्यू मध्ये कन्व्हर्शन जर केलं तर मेरिस्टमॅटिक टिश्यू नॉन परमनंट असते, तर ते नॉन परमनंट टिश्यू मध्ये जेव्हा कन्व्हर्शन करतो ते इट इज कॉल्ड एज टोटिपोटेन्सी. हे तुम्हाला माहिती आहे, आताच मी सांगितलं डिफरन्शिएटेड सेल्स आणि अनडिफरन्शिएटेड सेल. डिफरन्शिएटेड सेल म्हणजे कुठले, झायलेम, फ्लोएम, परेनकायमा, स्लेनकायमा याला आपण म्हणतो. आणि अनडिफरन्शिएटेड टिश्यू म्हणजे जस्ट लाईक मास ऑफ कॅलस अँड दॅट इज डेव्हलप बाय द पर्टिक्युलरली बाय फॉर्मिंग गोइंग टू कन्वर्ट इट टू मेरिस्टमॅटिक कंडिशन. ते मेरिस्टमॅटिक टिश्यू कंडिशन मध्ये जेव्हा टिश्यू जातात तेव्हा त्याला आपण अनडिफरन्शिएटेड सेल म्हणतो. दिस इज जस्ट लाईक कॅलस, लुक लाईक कॅलस अशा प्रकारे दिसतो. कॅलस फॉर्मेशन इज टेक्स प्लेस बाय युझिंग द एक्सप्लांट. आपण डिटेल प्रोटोकॉल बघणार याच्यामध्ये. तर एक्सप्लांट आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. एनी एक्सप्लांट कॅन बी सिलेक्टेड, रूट, स्टेम, लीफ, फ्लावर, सॉरी रूट, स्टेम, लीफ, त्यानंतर इवन कॅलिक्स कॅन बी ऑल्सो सिलेक्टेड, or the auxiliary buds can be selected, apical meristem can be selected. So this can be the particularly the explant for this. And nutrient media, that may be generally common media is used, that is MS media, that is very successful for the culture of the callus. Then particularly we are going to see in detail. पुन्हा आता cells जर कल्चर केलं, nutrient media, what type of nutrient media we are selecting, that is just like mixture of or macro and micronutrients, that's a mixture आहे. and basal constants are sucrose, glucose, fructose, हे सगळे त्याच्यामध्ये कॉन्स्टंट्स राहणार. जनरली सुक्रोज वापरला जातो टिश्यू कल्चर मीडियामध्ये. आणि देर आर नथिंग बट several hormones are used, just like auxin and cytokinin, that is particularly used. जनरली कॅलसिंग साठी ऑक्झिन वापरलं जातं. ऑक्झिन इज गुड फॉर द नथिंग बट ग्रोथ ऑफ द कॅलसच्या ग्रोथ साठी ऑक्झिन जनरली वापरलं जातं. लो ऑक्झिन अँड सॉरी हाय ऑक्झिन अँड लो सायटोकायनिन असा जर रेशो वापरला तर कॅलसिन डेव्हलप होतो. कल्चर मीडियाचं जे एन्व्हायरमेंट आहे, दॅट प्रॉपर टेम्परेचर शुड बी मेंटेन इन बिटवीन 24 to 28 डिग्री सेंटीग्रेड. डार्क कंडिशन मेंटेन करावं लागतं. डार्कनेस, डिफ्यूज लाईट 1000 लक्स पर्यंतचं लाईट, कमी लाईट आपल्याला कॅलसला लागतो किंवा डार्कनेस लागतो. डार्क मध्ये जनरली कॅलसिन प्रॉपर होते, कारण लाईट मध्ये जनरली काय होतं, प्रॉलिफरेशन होतं, ऑर्गॅनोजेनेसिस होतं. त्यामुळे आपल्याला त्याला ऑर्गॅनोजेनेसिस नाही करायचं, कॅलसिंग करायचं, अनडिफरन्शिएटेड मास मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ऍट दॅट टाइम वी रिक्वायर मोस्टली द लाईट डार्क पिरियड. लाईट डार्क पिरियड यायला लागतो. तर यामध्ये जो डार्क पिरियड जास्त लागतो, लाईट पिरियड हा कमी लागतो. कॅलस इज मेंटेन बाय मीन्स ऑफ नथिंग बट 4 to 6 सेल जे आपण सुरुवातीला घेतले त्याला डबल करतो आणि इट इज नथिंग बट मेंटेन पर्टिक्युलरली. मग त्याची मॉर्फॉलॉजी स्टडी केली जातात कॅलसची. कॅलस डिफर्स इन कॉम्पॅक्टनेस, लूजनेस. कॅलस कसा आहे, कॉम्पॅक्ट आहे की लूज आहे, त्यावरून ते बघितलं जातं. कॅलस सेल्स मे बी टाइटली जॉईन असतात. अँड टिश्यू मास इज वन सॉलिड पीस और सेल्स आर लूजली जॉईंट अँड इंडिव्हिज्युअल सेल्स रेडियली सेपरेट करता येतात, त्याला फ्रायबल कॅलस आपण म्हणतो. सो पर्टिक्युलरली दिस इज कॉम्पॅक्ट कॅलस इन फिगर 1. इन फिगर 2 दॅट इज फ्रायबल कॅलस. अरॅबिडोप्सिसचा जो आहे तो कॉम्पॅक्ट कॅलस दाखवला आणि फ्रायबल कॅलस जो आहे तो दॅट इज नथिंग बट टोबॅको कॅलस. इथे कॉन्सन्ट्रेशन दाखवलंय मीडियाचं. 2,4-D आर यूज. 2,4-D जे आहे दॅट इज द ऑक्झिन. त्याला जवळपास 3 मिलीग्राम पर लिटर इतक्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये ऑक्झिन जर वापरलं जनरली कॅलस इज डेव्हलप. लो सायटोकायनिन सुद्धा वापरतात. लो अमाऊंट ऑफ सायटोकायनिन दॅट इज कायनेटिन ऑर नथिंग बट आयपी. जर आयपी जास्त वापरलं, इंडॉल particularly that is one of the cytokinin. It's cytokinin IP. So that IP can, if it is used in more than auxin, then what happen? Callus become compact. Callus compact होतो. आणि फ्रायबल कॅलस पाहिजे असेल तर तुम्हाला लो सायटोकायनिन आणि हाय ऑक्झिन वापरतो. आता दोघांचा फरक काय, फ्रायबल आणि कॉम्पॅक्ट. कॉम्पॅक्ट कॅलस मध्ये काय होतं की त्याला आपण कट जर केलं तर त्यापासून लवकर ऑर्गॅनोजेनेसिस होऊ शकतो जनरली कॉम्पॅक्ट कॅलस पासून. आणि फ्रायबल कॅलस हा मेंटेन करण्यासाठी, म्हणजे प्लांटला ऑर्गॅनोजेनेसिस नाही करायचं, त्याचं पुन्हा कॅलसिंग, पुन्हा रिकल्चरिंग, सबकल्चरिंग करायचं असेल अशा वेळेला त्याला फ्रायबल कॅलस लागतो. म्हणजे जनरली त्याला लो ऑक्झिन आणि हाय सायटोकायनिनचा सॉरी लो सायटोकायनिन आणि हाय ऑक्झिनचा वापर केला जातो त्याच्यामध्ये. इथे दाखवलं आहे सायटोकायनिन जे आहे ते कायनेटिन आहे, इथे आयपी आहे आणि इथे पर्टिक्युलरली हे जे आहे 2,4-D हे ऑक्झिन आहे, इथं IA हे सुद्धा ऑक्झिन आहे.
कॅलस इज मेंटेन, पुन्हा आपण डिटेल मध्ये बघणार आहे. Callus growth pattern, it show the particularly is variety of morphogenesis, adventitious organogenesis are formed, or somatic embryogenesis. दोन गोष्टी याच्यामध्ये होतात. एक तर ते डायरेक्ट ऑर्गॅनोजेनेसिस होऊ शकतं किंवा एम्ब्रियोजेनेसिस होऊ शकतं. कॅलस पासून पुढे जर कॅलसची जर ग्रोथ केली तर त्याला इट अंडरगो ऑर्गॅनोजेनेसिस, त्यापासून ऑर्गन तयार होऊ शकतात. मे बी त्याला रूट्स येतात, शूट येतात, प्रॉलिफरेशन येतं. अँड सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस, सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस मध्ये त्याला एम्ब्रियोज तयार होतात. आणि त्यात एम्ब्रियोज कॅन बी आयसोलेटेड देन लेटर ऑन इट कॅन बी कल्चर्ड ऑन डिफरंट मीडिया, वेगळ्या मीडियावर त्याला कल्चर करता येतं. सो दॅट इज द पर्टिक्युलर ग्रोथ पॅटर्न सीन इन केस ऑफ द कॅलस. नंतर आहे हे आता मायटॉटिक फेज, तुम्हाला माहिती आहे हाऊ द इट इज टेकिंग प्लेस. G1 फेज, S स्टेज, G2 फेज आणि नंतर लेटर ऑन मायटॉटिक फेज. ऑल दीज आर डिव्हिजन फेजेस इन केस ऑफ कॅलस. हे कॅलस मध्ये पर्टिक्युलरली कॅलस सरफेस आफ्टर ग्रोथ, callus surface media वरती तो just like callus surface before growth and then later on it is after growth असं त्याच्यामध्ये दाखवलेलं. ग्रोथ पॅटर्न आहे त्याची. देन आफ्टर लॅग फेज, लॉग फेज अँड एक्सपोनेन्शियल फेज हे आहे. शूट रिजनरेशन, हे त्यापासून शूट ऑर्गॅनोजेनेसिस केलं आपण, शूट तयार केले. जर सायटोकायनिन जास्त वापरलं तर काय होतं, शूट तयार होतात. आणि ऑक्सिन जर आपण या ठिकाणी जर जास्त वापरलं आणि सायटोकायनिन कमी वापरलं तर कॅलस तयार होतं. म्हणून जनरली कॅलस तयार करण्यासाठी लो सायटोकायनिन आणि हाय ऑक्सिन वापरतात. आणि ऑर्गॅनोजेनेसिस करायचं असेल तर त्याला हाय सायटोकायनिन आणि लो ऑक्सिन किंवा ऑक्सिन ऑब्सेंट जर असतं तशा वेळेला त्याचं ऑर्गॅनोजेनेसिस होऊ शकतं. दिस इज सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस. सोमॅटिक एम्ब्रियोज आर फॉर्म. आपण पहिल्यांदा 4 वेगवेगळे कॉन्सन्ट्रेशन इथे 2,4-D चे घेतले. 0 to 4D, 2,4-D घेतलं नाही, डायरेक्ट ग्रो केलं टिश्यूला तर त्याला शूट आणि रूट्स येतात. जर ते 0.1% वापरलं तर फ्रायबल कॅलस डेव्हलप होतं. आणि 1 मिलीग्राम पर लिटर वापरलं तर मग मात्र कॉम्पॅक्ट कॅलस डेव्हलप होतो. आणि 10 मिलीग्राम मध्ये एकदम ग्रोथ कॅलसची जास्त होत नाही. म्हणजे ऑक्सिनही प्रॉपर असलं पाहिजे, ते जास्त जरी असलं तरी ग्रोथ दाखवणार नाही. सो हिअर वी आर गोइंग टू सी further part, that is the different stages or phases in case of the callus culture. Just a minute. Now in this maintenance of the callus, आता या ठिकाणी callus कसा मेंटेन करतो. So callus is formed by the proliferation of the parent tissue. Parent tissue च्या proliferation जर केलं तर त्यापासून जनरली काय होतो, callus फॉर्म होतो. and cells are parenchymatous. cells हे parenchymatous असतात, amorphous and unorganized. कसे असतात, amorphous असतात आणि unorganized असतात. So callus is formed as a result of injury at the cut ends of the stem or a root. callus हे parenchymatous tissue आहे एक त्यापासून, आणि amorphous आहे, unorganized tissue असतात. callus is formed as a result of injury in natural condition. When tissues on culture produce unorganized mass of callus with no regular form, then it is called as callus culture. हे callus culture आपण त्याला म्हणतो. That is first time observed by Richner in 1893. 1893 मध्ये त्यांनी फर्स्ट टाइम रिचनरने त्याला ऑब्झर्व केलं. And then after, what type of materials we require for callus culturing? For callus may initiate from explant of any multicellular plant. कोणत्याही multicellular plants आपण explant जर घेतला तर त्यापासून callus आपण रिजनरेट करू शकतो. एक्सप्लांट फ्रॉम शूट, रूट, लीफ, फ्लावर. फ्लावर मध्ये मी सांगितलं कॅलिक्स घेऊ शकतो आपण, करोला नाही घेत, अँड्रोशियम गायनोशियम नाही करत त्याच्यामध्ये कल्चर, पण कॅलिक्स घेऊ शकतो. ग्रीन पार्ट कोणताही चालतो. फ्रूट मधला ग्रीन पार्ट चालतो, दॅट कॅन बी ऑल्सो कल्चर्ड फॉर कॅलसिंग. देन सीड कॅन बी ऑल्सो कल्चर्ड फॉर कॅलसिंग. सीड्स सुद्धा कॅलसिंग तयार करू शकतो, मे बी टेकन फॉर कल्चर. कॅलस फॉर्मेशन हॅज बीन recorded from storage parenchyma. callus formation जे आहे ते स्टोरेज parenchyma पासून रेकॉर्ड करता येतं. पेरिसायक्लिक सेल्स ऑफ रूट, cambial cells of vascular bundle, then provascular cells, secondary phloem, pith cell, mesophyll cell, cotyledon, असे कोणतेही प्रकारचे सेल आपण callus formation साठी घेऊ शकतो. So that can be selected for the callus formation. Then after here the callus is subcultured. आता callus is subculturing करावं लागतं because कारण जवळपास 2-3 आठवड्यानंतर after 2 to 3 weeks we have to subculture the callus. Why? Because what happened, the nutrient media may be exhausted.
जे काही मीडिया असेल तो युटिलाइज होऊन जातो आणि त्यातलं वॉटर आहे. कारण सगळ्यात आधी आपण टिश्यू कल्चरला पाणी देत नाही. टिश्यू कल्चरला पाणी जे प्लांटलेट ग्रो करतो आपण त्याला पाणी देत नाही. पाणी कुठे मिळतं त्याला? न्यूट्रिएंट मीडियापासून. जे काही मीडिया आपण त्याला देतो त्या मीडियामध्येच अगार मिक्स असतो आणि त्या अगार सोबत जेलिंग करतो आपण त्याला आणि त्या जेलीमध्ये काय असतं? अगार, पर्टिक्युलर अगार आणि वॉटर असतं. सो अगार मे बी डेसिकेट, बरेच वेळा अगार डेसिकेट होऊ शकतो, ड्राय होऊन जातो. तर अशा वेळेला काय होतं? इट शुड बी सब कल्चरिंग, त्याला सब कल्चरिंग करावं लागतं. म्हणजे एका कल्चर मधला कॅलसला कट करून त्याला पीसेस करून वेगवेगळ्या कल्चरमध्ये पुन्हा त्याला टिश्यू कल्चरच्या वेगळ्या मीडियावरती ग्रो करतात. पुन्हा मीडिया बनवतात, फ्रेश मीडिया, आणि त्या मीडियावरती त्याला कट करून इनॉक्युलेट करतात आणि त्याला ग्रो करतात. दॅट इज कॉल्ड एज सब कल्चरिंग. सो सेल मेटाबोलाइट्स मे अक्युमुलेट अँड कॉज टॉक्सिसिटी. बरेच वेळा काही टिश्यू मधून ऑइल लिचिंग होतं किंवा फिनॉलिक कंपाऊंड लिचिंग होतात आणि त्याने ग्रोथ होत नाही. म्हणून हे लिचिंग होऊ नये म्हणून त्यासाठी सुद्धा सबकल्चरिंग आवश्यक आहे. हे न्यूट्रिएंट मीडिया ऑफ कॅलस कल्चर. जनरली स्टँडर्ड मीडिया सच as MS media is used. Murashid and Scoop medium is used for the initiation and maintenance of the callus. Then kinetin is used. Kinetinचा जनरली वापर केला जातो. Kinetin is one kind of cytokinin hormone. Then for callus initiation usually an exogenous supply of hormone is required. Exogenous हार्मोनचा सप्लाय या ठिकाणी त्याला लागतो अकॉर्डिंग टू हार्मोन रिक्वायरमेंट. कॅलस कल्चर मे बी ऑफ 5 टाइप्स. त्याच्यामध्ये 5 प्रकार पडतात जे हार्मोनचे जे आहे त्याच्यानुसार. ऑक्झिन, सायटोकायनिन, कॅलस रिक्वायरिंग बोथ ऑक्झिन अँड सायटोकायनिन आणि गिबरलिन. अशा वेगवेगळ्या कल्चरिंग मध्ये आपण कॅलस तयार करू शकतो. दॅट इज डिपेंडेंट ऑन द प्लांट अँड वी हाऊ वी सेट द प्रोटोकॉल. प्रोटोकॉल त्याचा सेट करावा लागतो. कोणत्या टिश्यू कल्चरला आता आपण समजा आज कॅरोटचं ग्रो केलं तर त्याला मीडिया कंपोजिशन वेगळा लागतो आणि उद्या कॅरोटच्या ऐवजी आपण जर दुसऱ्या प्लांटला ग्रो केलं, पपयाला ग्रो केलं, तर पपयाला मात्र हार्मोन्स वेगळे लागतात. म्हणजे प्रत्येक वेळेला हार्मोन्स आपल्याला चेंज करावं लागतं, पुन्हा त्याचा प्रोटोकॉल चेंज करावा लागतो. म्हणजे ऑक्झिनचं किती प्रमाण घ्यायचं, ऑक्झिन मध्ये कोणतं घ्यायचं, आय वापरायचं की 2,4-D वापरायचं, सायटोकायनिन मध्ये पर्टिक्युलर आयपी वापरायचं की आय वापरायचं की आयबी वापरायचं, ते सगळं सॉरी आयबी नाही बीएपी वापरायचं. आयबी हे काय ऑक्झिन आहे, तर बीएपी वापरायचं असेल सायटोकायनिन मध्ये येतं. तर हे सगळं काय दॅट शुड बी हॅव्हिंग द प्रोटोकॉल. टिश्यू कल्चर मध्ये प्रोटोकॉल सेट केला असतो आणि हा सेट करण्यासाठी पहिल्यांदा रॅन्डमली कॉन्सन्ट्रेशन बनवले जातात मीडियाची. त्यावरती पहिल्यांदा टेस्टिंग करून पाहतात, ग्रो करून पाहतात. जर ग्रोथ झाली तर तो प्रोटोकॉल फायनल केला जातो आणि त्या प्रोटोकॉलचा उपयोग करून नंतर पुढे फर्दर ग्रोथ केली जाते. सो दॅट रिक्वायर्स पर्टिक्युलर प्रोटोकॉल फॉर दिस. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कॉम्बिनेशन वापरले जातात. कधी कधी ऑक्झिन सायटोकायनिन दोन्ही वापरतात, कधी कधी फक्त ऑक्झिन वापरतात, कधी सायटोकायनिन वापरतात. काही ठिकाणी गिबरलिनला सुद्धा सक्सेसफुल रिझल्ट आहे. जर आपण गिबरलिन नुसतं हार्मोन जरी वापरलं तर इट विल बी सक्सेसफुल. सो कॅलस ग्रोथ कॅन बी मॉनिटर्ड बाय फ्रेश वेट मेजरमेंट. पण त्याचं वेट मेजरमेंट करताय. मोस्ट कन्व्हिनियंट मेथड इज देअर. That fresh weight measurement is the technique by which we can check the growth of callus. तर मग कॅलस जे इनॉक्युलेशन करतात त्याला आयसोलेशन जेव्हा काढतात, पुन्हा कॅलस ग्रो झाला त्याचा टेस्ट ट्यूब मध्ये जेव्हा बाहेर काढला जाईल किंवा कोनिकल प्लास्ममधून बाहेर केला जाईल तेव्हा त्याचं वेट करतात किंवा ड्राय वेट मेजरमेंट सुद्धा करता येतं. जनरली ही सुद्धा एक टेक्निक आहे, ड्राय वेट मेजरमेंट टेक्निक. किंवा मायटॉटिक इंडेक्स सुद्धा काढतात. सो दॅट इज चेक फॉर द सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन कसं होत आहे कॅलस मध्ये, तर त्याचा रेट काढण्यासाठी मायटॉटिक इंडेक्स सुद्धा केला जातो. या ठिकाणी डायग्राम आहे दॅट मे बी आस्क्ड यू इन प्रॅक्टिकल ऑल्सो. प्रॅक्टिकलला तुम्हाला एक्सपेरिमेंट मी टाकलेला आहे कॅरोट रूट कल्चर. सो जनरली कॅरोट रूट कल्चर मध्ये फर्स्टली वी कॅन टेक हिअर द कॅलस. आपण यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑल्सो, त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. कॅरोट रूट कल्चर मध्ये पहिल्यांदा काय करा, फर्स्टली वी हॅव टू टेक द कॅरोट आपण घेणार. एक्सटर्नली त्याला वॉश केलं, सॉबिंग केलं. सॉबिंग करताना सोप सोल्युशन सुद्धा वॉश करू शकतो, जेंटल लिक्विड सोप मध्ये वॉश करता येतं. त्यानंतर त्याला वरचा पार्ट डिस्कार्ड केला. त्यानंतर 5-5 सेंटीमीटरची कटिंग केले त्याच्यामध्ये. खालचा पार्ट सुद्धा डिस्कार्ड केला आणि वॉटरमध्ये त्याला वॉश केलं. पेट्री प्लेटमध्ये त्याला पुन्हा सोडियम हायपोक्लोराइडच्या सोल्युशन मध्ये वॉशिंग केलं. नंतर डबल डिस्टिल वॉटरमध्ये वॉश केलं आणि पेट्री प्लेटमध्ये त्याला ठेवलं. अँड दॅट इज अ टिश्यू सिलेंडर कट इन फ्रॉम द कॉम्पॅक्ट रिजन. जो पर्टिक्युलर कॅम्बियल रिजन जो आहे त्याचा, कॅम्बियल रिजन पासून त्याचे टिश्यू सिलेंडर कट केले. आपण कट करायचे, सिलेंडर काढायचे बाय मीन्स ऑफ कॉर्क बोररच्या सहाय्याने. अँड दॅट इज ग्रोन इन अ कल्चर मीडिया. कल्चर मीडियावरती त्याला ग्रो करायचं आणि त्याच्यापासून 6 ते 8 आठवड्यांनी ऍट 25 डिग्री सेंटीग्रेड कल्चरमध्ये जनरली त्याच्यापासून कॅलस तयार होतो. सो कॅलस कॅन बी
डेव्हलप फ्रॉम द कॅरोट रूट कल्चर. कॅरोट पासून हे जनरली रूट कल्चर करू शकतो. सो दिस इज वन ऑफ द टेक्निक ऑफ द पर्टिक्युलरली कॅलस कल्चर. नंतर इथं डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ द कॅलस कल्चर. मग याच्यामध्ये कोणत्या कोणत्या डेव्हलपमेंट येतात. सो फर्स्ट वन दॅट इज द कॅलस फॉर्मेशन फ्रॉम अँड एक्सप्लांट ऑकर्स इन 3 स्टेजेस. त्याच्यामध्ये 3 स्टेजेस होतात. इंडक्शन स्टेज, सेल डिव्हिजन स्टेज अँड लॅटर ऑन डिफरन्शिएशन, असे 3 स्टेजेस त्याच्यामध्ये येतात. सो व्हॉट इज इंडक्शन ऑफ द कॅलस, याला इनिशिएशन ऑफ द कॅलस असं सुद्धा म्हणतात. तुम्हाला सिलेबस मध्ये जसं दिलं इनिशिएशन ऑफ द कॅलस. इनिशिएशन मीन्स इंडक्शन. मेटाबॉलिझम इज स्टिम्युलेटेड. त्या सेलचे मेटाबॉलिझम आपण वाढवतो बाय युझिंग हार्मोन अँड द सेल्स प्रिपेअर टू डिवाइड. त्याला डिवाइड करण्यासाठी प्रिपेअर करतो. सेल साईज रिमेन अनचेंज. सेलचा साईज मात्र जसा आहे तसाच राहतो. नेक्स्ट स्टेज जी येते त्याला म्हणतो आपण सेल डिव्हिजन स्टेज. यामध्ये सेल्स डिवाइड ऍक्टिव्हली. सेल्स हे ऍक्टिव्हली डिवाइड होत जातात आणि सेल साईज डिक्रीज. सेलचा साईज हा डिक्रीज होत जातो. आणि सेल डिव्हिजन इज मेनली पेरिक्लिनल. सेल डिव्हिजन हे काय होतं, पेरिक्लिनल होत राहतात. पेरिक्लिनल जे आहेत आपण त्याला म्हणतो उभे उभे, एकावर एक एकावर एक. अँड ऑकर्स टुवर्ड्स द पेरिफेरी गिव्हिंग राईज टू ऊन कॅम्बियल सेल. जसे ऊन कॅम्बियल सेल असतात त्याप्रमाणे पेरिफेरल सरफेसला जनरली ते ग्रो होत जातात. सो दॅट इज नथिंग बट सेल डिव्हिजन स्टेज. नंतरची स्टेज येते त्याला डिफरन्शिएशन असं म्हणतात. सो सेल डिफरन्शिएटेड बाय एक्सपान्शन अँड मॅच्युरेशन. सेल डिफरन्शिएट होतात एक्सपान्शननी किंवा मॅच्युरेशननी. आणि रॅपिडली ग्रोईंग कॅलसस आर मोर ऑर लेस अलाइक. जे काही रॅपिडली वाढतात ते थोडासा जवळपास सारखाच असतो. अँड बट ऍज द ग्रोथ रेट डिक्रीज, जेव्हा ग्रोथ रेट कमी होतो ते कॅलस शो देअर कॅरेक्टरिस्टिक स्ट्रक्चर अँड फॉर्म. म्हणजे ग्रोथ रेट थांबला, कॅलस एका मॅच्युरिटी पर्यंत ग्रो व्हायला लागतं. नंतर हार्मोन संपतात, एन्झाईम संपतात, सॉरी मीडियामध्ये कंपोजिशन संपतात. त्यामुळे कॅलसची ग्रोथ मग स्टेबल होऊन जाते. पुढे कॅलस ग्रो होत नाही. अशा वेळेला मग त्याचा कॅलसिंगचा कलर चेंज होतो. कुठे ग्रीन कलर कॅलस असतो, कुठे येलो असतो, कुठे थोडासा डार्क रेड असतो. सो दिट इज डिपेंडेंट ऑन द प्लांट. त्याची कॅरेक्टरिस्टिक कोणती आहे त्याच्यावर त्याचे कॅरेक्टर दिसायला लागतात. म्हणजे कोणत्या प्रकारचे टिश्यू आहेत त्याच्यामध्ये. ग्रीन रंजली जो आपण जो घेतो दॅट इज जनरली सीन इन केस ऑफ द मोस्ट ऑफ द प्लांट. बरेच वेळा ग्रीन कॅलस किंवा ग्रीनिश येलो कलरचा कॅलस दिसतो. आणि काही जर समजा आता कॅरोट पासून टिश्यू घेतो तर ते रेडिश दिसतो कलर, कारण त्याच्यामध्ये पिगमेंट तयार. सो ड्यू टू दॅट इट बिकम्स रेड इन कलर. बट ऑल कॅलसेस हॅव सम सिमिलॅरिटी. बऱ्याचशा कॅलरमध्ये सगळ्यामध्ये जवळपास सिमिलॅरिटी असते, सारखेपणा असतो. अँड दे ऑल कंटेन नोडुलर और शीट मेरिस्टेम. त्याच्यामध्ये नोडुलर मेरिस्टेम असतो किंवा शीट मेरिस्टेम असतो. शीट मेरिस्टेम म्हणजे मेरिस्टेमॅटिक टिश्यूचं पेरिक्लिनली काय होतात ते डिवाइड होत जातात आणि ते त्यापासून एक शीट लेअरिंग तयार होतं इन ग्रुप्स ऑर स्कॅटर्ड थ्रू आउट द टिश्यूज. स्कॅटरिंग होतं टिश्यूचं. तसं फ्रायबल कॅलस मध्ये स्कॅटरिंग होतं आणि जनरली कॉम्पॅक्ट कॅलस मध्ये शीट एकावर एक कॉम्पॅक्ट होत जातो. सो दॅट इज द डिफरन्शिएशन प्रोसेस. देन नेचर ऑफ कॅलस टिश्यू. कॅलस टिश्यूचं नेचर कसं आहे, हाऊ द कॅलस टिश्यू इज देअर. सम कल्चर्स आर हार्ड. काही कल्चर्स हे हार्ड असतात अँड कन्सिस्ट ऑफ कॉम्पॅक्टली अरेंजेस स्मॉल सेल्स विदाउट इंटरसेल्युलर स्पेसेस. काही सेल जे असतात ते हार्ड राहतात. कन्सिस्ट ऑफ कॉम्पॅक्टली अरेंज सेल. त्याच्यामध्ये कॉम्पॅक्टली अरेंज सेल असतात विदाउट इंटरसेल्युलर स्पेसेस आणि कंपोज ऑफ लिग्निफाईड सेल. जनरली सेल्स हे लिग्निफिकेशन त्यामध्ये व्हायला लागतं लॅटर आफ्टर मॅच्युरिटी. त्याला आपण लिग्निफाईड सेल्स म्हणतो. अँड अदर कॅलस फ्रायबल कन्सिस्ट ऑफ. आणि बाकीचा फ्रायबल कॅलस जो असतो, काही मध्ये फ्रायबल कॅलस असतो, काही मध्ये हार्ड असतो, काही मध्ये फ्रायबल असतो. इट कन्सिस्ट ऑफ लुजली अरेंज सेल्स. त्यामध्ये लुजली अरेंज सेल्स असतात विथ इंटरसेल्युलर स्पेसेस. त्याच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस असतात. आणि जो फ्रायबल कॅलस आहे, फ्रायबल कॅलस इज फ्राजाईल असतो, थोडा मोकळा असतो आणि इझिली ब्रेकअप, सहज तुटतो. जर त्याला आपण आयसोलेट करायला गेलो, फोर्सेपने उचलला तर तो कट होतो, तुटतो. सो जनरली फ्लायबल कॅलस इज व्हेरी इझिली ब्रेकअप अँड these आर सुटेबल फॉर द सस्पेन्शन कल्चर. जनरली फ्लायबल कॅलसचा उपयोग सस्पेन्शन कल्चर करण्यासाठी केला जातो. अँड वेअर द टिश्यू कॅन बी डिस्पर्स बाय मेकॅनिकल ॲजिटेशन. त्याला मेकॅनिकल ॲजिटेशननी डिस्पर्स केलं जातं. सो दिस इज नथिंग बट पर्टिक्युलरली the nature of the callus, how it is there. त्यानंतर the color of the callus also varies and usually depends on color of the tissue. मी आता सांगितलं कोणत्या टिश्यू पासून आपण घेतला, लीफ पासून घेतला, ग्रीन कलर अगोदर कॅलसचा डेव्हलप होतो. द कॅलस मे बी कलरलेस सुद्धा असू शकतो, ग्रीन असतो, और इट मे बी ग्रीन कंटेनिंग क्लोरोफिल, और येलो हॅव्हिंग कॅरोटिनाइड्स. येलो सुद्धा असू शकतो. फ्लॅवोनाइड्स, कॅरोटिनाइड्स जर त्याच्यामध्ये असेल तर त्याचा येलो कलर येतो.
or it may be purple due to presence of anthocyanin. जसं अँथोसायनिन आहे, कॅरोटीन आहे, बीटा कॅरोटीन आहे, कॅरोट पासून जर घेतलं तर त्याला रेड कलर येतो, पर्पल कलर येतो, काही मध्ये रेड कलर येतो. सो इट इज डिपेंडेंट ऑन टाइप ऑफ टिश्यू वी आर सिलेक्टिंग. कोणत्या प्रकारचा टिश्यू घेतला त्याच्यापासून कॅलस जे ग्रो केलं त्यावरती ते कॅलसचा कलर ठरतो. कॅलस मे बी युनिफॉर्मली ऑर पार्शियली कलर, काही मध्ये युनिफॉर्म असतो, काही मध्ये पार्शियली कलर सुद्धा असू शकतो. सो व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ द कॅलस कल्चर? मग आता कॅलस कल्चरचे सिग्निफिकन्स काय? सो हिअर determine the total amount of nucleic acid. जनरली न्यूक्लिक ऍसिडचा स्टडी करण्यासाठी, डीएनए आरएनएचा स्टडी करण्यासाठी सुद्धा कॅलस कल्चरचा यूज करतात. बाय युझिंग ट्रेसर एलिमेंट्स इन कॅलस कल्चर, द पाथ ऑफ व्हेरियस मेटाबॉलिक प्रोसेसेस, जे काही वेगवेगळ्या मेटाबॉलिक प्रोसेसचा पाथ असेल दॅट हॅज बीन डिटरमाइन, तो सुद्धा डिटरमाइन होतो. फ्लायबल कॅलस इज सुटेबल फॉर सेल सस्पेन्शन कल्चर. जनरली फ्लायबल कॅलसचा यूज हा सेल सस्पेन्शन कल्चर साठी केला जातो. सेल सस्पेन्शन कल्चर दॅट इज अनदर टेक्निक of tissue culture in which we agitate the particular tissue in liquid media. लिक्विड मीडियावर ॲजिटेशन आपण करतो, कंटिन्यू स्टरिंग करतो, शेकिंग इन्क्युबेटरवर त्याचं ग्रोथ करतो आणि त्यापासून आपल्याला पुन्हा सेलचे काय होतात ग्रोथ मिळतं. सेलचं त्याचं फ्रायबल कॅलस डेव्हलप होतात. इन केस ऑफ सेल सस्पेन्शन कल्चर वी आर गेटिंग द फ्रायबल कॅलस, त्यामध्ये फ्रायबल कॅलस आपल्याला मिळतो. So these are again some particular significance of the callus culture. Some are here. काही आणखी आहेत. Just like callus tissue is a good source of experimental tissue material. Callus tissue जे आहे ते it is good source, एक चांगला सोर्स आहे of experimental tissue material. Experimental tissue material साठी सुद्धा ते चांगलं आहे. From which whole plant can be regenerated. त्यापासून आपण complete plantlet प्रोड्यूस करू शकतो by changing the न्यूट्रिएंट और हार्मोनल कॉन्स्टिट्युएंट. आपण न्यूट्रिएंट किंवा हार्मोनल कॉन्स्टिट्युएंट चेंज करून सुद्धा जनरली कल्चर मीडियामध्ये वी कॅन ग्रो द कॅलस. नाउ दिस काइंड ऑफ प्लांट रिजनरेशन इज ऑल्सो नोन एज ऑर्गॅनोजेनेसिस. त्याला ऑर्गॅनोजेनेसिस असं म्हणतात, की ज्यामध्ये आपण काय करतो, होल प्लांट, कम्प्लीट प्लांट ग्रो करतो युझिंग कॅलस. So organogenesis चा अर्थ काय होतो? What is meant by organogenesis? That is, genesis means formation and organo means organ. So here what happened? We develop the organs to the particularly callus tissue. Callus tissue ला organs develop करणार आपण. म्हणजे कोणती organ येणार? तर कॅलसला रूट येतात, शूट येतात. So roots are developing, shoots are developing. So that is called organogenesis. त्याला आपण organogenesis म्हणतो. सो बाय द मॅनिप्युलेशन ऑफ हार्मोनल कॉन्स्टिट्युएंट, आपण हार्मोन जर मॅनिप्युलेट केले, म्हणजे सुरुवातीला कॅलस तयार करण्यासाठी हाय ऑक्सिन लो सायटोकाइन वापरलं, नंतर ऑक्सिन कमी करायचं सायटोकाइन वाढवायचं, त्याने ऑर्गॅनोजेनेसिस होतं. किंवा काही ठिकाणामध्ये इक्वल अमाऊंट मध्ये ठेवलं तर त्याला सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस होतं. इक्वल अमाऊंट मध्ये जर ठेवलं, इट इज डिपेंडेंट ऑन प्रोटोकॉल. प्रोटोकॉल कसा आहे, तो कॉन्सन्ट्रेशन कसं आहे हार्मोनचं त्यावर डिपेंडेंट आहे. सो द सेल्स ऑफ कॅलस कॅन बी ट्रान्सफर इनटू एम्ब्रियोनल मास. कॅलसचे सेल जे आहेत ते एम्ब्रियोनल मास मध्ये कन्वर्ट होतात अँड द होल प्लांट कॅन बी रिजनरेटेड. त्यापासून कम्प्लीट प्लांट रिजनरेट होते फ्रॉम दोज सोमॅटिक एम्ब्रियो, त्या सोमॅटिक एम्ब्रियो पासून. अँड दॅट इज नथिंग बट कॉल्ड ॲज प्रोसेस कॉल्ड ॲज सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस. या प्रोसेसला आपण सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस असं म्हणतो. अँड बाय विच व्हॉट हॅपन, वी डेव्हलप द सोमॅटिक एम्ब्रियोज. सो क्रोमोझोमल व्हेरिएशन मे ऑकर जेनेटिकली. याच्यात क्रोमोझोमल व्हेरिएशन सुद्धा बरेच वेळा येतात, त्याला सोमाक्लोनल व्हेरिएशन असं म्हणतात. दॅट इज कॉल्ड ॲज सोमाक्लोनल व्हेरिएशन. आता जनरली आपण हे सगळं काय सोमॅटिक क्लोनिंग आहे, सोमॅटिक सेलचं क्लोनिंग आहे, मग अशा व्हेरिएशनला सोमाक्लोनल व्हेरिएशन असं म्हणतात. अँड इफ द एक्सप्लांट कंटेंट मिक्सचर ऑफ मेरिस्टेमॅटिक टिश्यू अँड परमनंट टिश्यू, दे शो डिफरंट पॅटर्न ऑफ मायटोसिस. आता समजा मिक्सचर असेल, मेरिस्टेमॅटिक टिश्यू आपण घेतला आणि परमनंट टिश्यू घेतला, उदाहरणार्थ अपायकल बड घेतला, तर अपायकल बड मध्ये काय असतं, सुरुवातीला मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतो वरच्या बाजूला टिपला, आणि साईडला जे असतं ते परमनंट टिश्यू असतात, त्यामध्ये परेनकायमा असतं. तर परेनकायमाचं कॅलसिंग वेगळ्या प्रकारचं पॅटर्न दाखवतो आणि मेरिस्टेमॅटिक टिश्यूचं कॅलसिंग जे आहे ते वेगळ्या प्रकारचा पॅटर्न दाखवतो. सो दॅट ॲज अ रिझल्ट व्हॉट हॅपन, देर इज अ जेनेटिकली व्हॅरिएबल सेल. वेगवेगळ्या सेल्स जेनेटिकली व्हॅरिएबल त्याच्यात दिसतात अँड दॅट रिझल्ट्स इन टू फॉर्मेशन ऑफ व्हेरिएशन. त्याच्यामध्ये व्हेरिएशन क्रिएट होऊ शकतो, दॅट इज कॉल्ड ॲज सोमाक्लोनल व्हेरिएशन. हा एक सिग्निफिकन्स आहे. जर आपले व्हेरिएशन आणायचे असेल प्लांटमध्ये तरी सुद्धा कॅलस कल्चर आपल्याला करता येऊ शकतो. द पर्टिक्युलर सेकंडरी मेटाबोलाइट कॅन बी ऑब्टेन. एखादा मेटाबोलाइट मिळवायचं असतं
आपल्याला जसं सस्पेन्शन कल्चर मध्ये मेटाबोलाइट मिळवतात, इट कॅन बी ऑप्टेन एनी सेकंडरी मेटाबोलाइट प्रोडक्शन ही टेक्निक आहे दॅट कॅन बी यूज पर्टिक्युलरली बाय मीन्स ऑफ सेल सस्पेन्शन कल्चर अँड कॅलस कल्चर, दोन्ही टेक्निकने ते करता येतात. So, particular secondary metabolite may be obtained from the tissue, callus tissue. This process can be reduced in time. Time reduce करू शकतो आपण, expenditure कमी खर्चात काम करू शकतो. So this is the technique by which what happen, we can grow the secondary metabolite. कारण प्लांट पासून एखादा काढायचं आहे एक्सट्रॅक्शन, त्याला थोडा वेळ लागतो, पण कॅलस पासून ते इझिली आपण आयसोलेट करू शकतो, ग्रो करू शकतो. When the callus tissue is of friable and soft type, then the cell suspension culture can be initiated. त्यापासून सेल सस्पेन्शन कल्चर करू शकतो. And the callus tissue in liquid media continuously agitated by moving in rotary shaker. Rotary shaker मध्ये त्याला agitation करता येतं. Here also the produce secondary metabolite. Secondary metabolite सुद्धा त्यापासून प्रोड्यूस करता येतात. May leach out in the medium and can be obtained from the medium by which by the distillation process. Distillation process ने आपण त्याला मेटाबोलाइट त्यापासून आयसोलेट करू शकतो. आता मेटाबोलाइट कोणत्या प्रकारचे, तर यामध्ये जसं एसेन्शियल ऑइल, टॅनिन, डाईज, एस्टर जे आहेत हे प्रिपेअर करतात, अल्कलॉइड्स आहेत हे सुद्धा प्रिपेअर करता येतात प्लांट पासून. सो ऑल दीज आर द सेकंडरी मेटाबोलाइट अँड दॅट कॅन बी ऑब्टेन्ड बाय युझिंग दिस कॅलस कल्चर टेक्निक. या कॅलस कल्चरच्या टेक्निकने आपल्याला ते करता येते. देन सेल सस्पेन्शन कल्चर इज युजफुल इन सेल प्लेटिंग. सेलचं प्लेटिंग करण्यासाठी सुद्धा ती टेक्निक युजफुल आहे. टू डेव्हलप सिंगल सेल कल्चर, सिंगल सेल कल्चर साठी सुद्धा युजफुल आहे, which is important in the production of the mutant cell. म्युटेशन स्टडी करण्यासाठी सुद्धा बरेच वेळा जे केमिकल म्युटेशन आहे ते स्टडी करायचं असेल तर कॅलस कल्चर वापरता येऊ शकतं. कसं करतात की कॅलस ग्रो करतात आणि त्याच्यामध्ये म्युटॅजेनिक एजंट ऍड करायचं त्या मीडियामध्ये, तर त्यांनी काय होईल, म्युटेशन होईल सेलमध्ये आणि ते म्युटेशन स्टडी करता येतं. त्याला दॅट इज कॉल्ड टू बी द सोमा क्लोनल व्हेरिएशन. त्याला सोमा क्लोनल व्हेरिएशन असं सुद्धा म्हणतात. सो दिस इज ऑल अबाउट पर्टिक्युलरली द कॅलस कल्चर. या टेक्निकला आपण जनरली काय म्हणतो, कॅलस कल्चर टेक्निक असं म्हणतो. नाव हिअर जनरली कॅलस कल्चर इज लॅट्रॉन. पुढचा जो पार्ट आहे कॅलस कल्चरचा, जो पुढचा जो पार्ट असेल त्याच्यामध्ये, तर तो आहे जनरली याच्यामधून आपण ऑर्गॅनोजेनेसिस करू शकतो किंवा मग याचं एम्ब्रिओजेनेसिस करू शकतो. त्याचं सोमॅटिक एम्ब्रिओजेनेसिस आपण म्हणतो. आणि ही सुद्धा त्याच्यामध्ये एक महत्वाची टेक्निक आहे, सोमॅटिक एम्ब्रिओजेनेसिस. त्यापासून आपल्याला मिळवता येतं कॅलसिंग पासून. कॅलस जर पुन्हा जर ग्रो केलं तर त्यापासून पुन्हा आपल्याला सोमॅटिक एम्ब्रिओजेनेसिस सुद्धा मिळवता येतं. जस्ट लाईक वी कॅन सी द ओव्हरव्ह्यू अबाउट सोमॅटिक एम्ब्रिओजेनेसिस. आता सोमॅटिक एम्ब्रिओजेनेसिस कसं होतं, सो जस्ट लाईक वी कम्पेअर द एम्ब्रिओजेनेसिस. जर आपण एम्ब्रिओजेनेसिसला जर कम्पेअर केलं तर इथे एका बाजूला लेफ्ट साइडला जो दिलाय तो फर्टिलायझेशन आणि नॅचरल एम्ब्रिओजेनेसिस दाखवलाय. दॅट इज कॉल्ड पर्टिक्युलरली इन विव्हो एम्ब्रिओजेनेसिस, त्याला नॅचरल कंडिशन म्हणतो. आणि इन विट्रो म्हणजे सोमॅटिक. आता पहिल्यांदा आपण गमेटिक सेल पासून जर केला तर त्याला गमेटिक म्हणतो, म्हणजे फर्टिलायझेशनच्या प्रोसेस, म्हणजे नॉर्मल रुटीन मेकॅनिझम. त्याच्यामध्ये काय असं तुम्हाला माहिती आहे, जस्ट लाईक पर्टिक्युलरली देर इज पोलन क्रिस्टल इंट्रॅक्शन, पोलन ग्रेन्स डेव्हलप, पोलन ट्यूब. पोलन ट्यूब मध्ये काय असतात, ट्यूब सेल आणि जनरेटिव्ह सेल. जनरेटिव्ह सेल पासून मेल गमेट्स तयार होतात आणि मेल गमेट्स आणि एक सेल जो आहे, बाकीचे जे आहेत जसं डबल फर्टिलायझेशन ट्रिपल फ्युजन मध्ये एक सेल आणि मेल गमेट याचं फ्युजन होऊन त्यापासून झायगोट तयार होतो आणि त्या एम्ब्रिओला आपण झायगोटिक एम्ब्रिओ, त्यापासून झायगोट तयार होतो. एक सेल, सिनर्जिड्स, अँटीपोडल, सेंट्रल सेल हे तुम्हाला माहिती आहे. आणि दॅट आफ्टरवर्ड्स पोलन ट्यूब इज रिच, इट कंटेनिंग स्पर्म सेल, त्याच्यामध्ये स्पर्म सेल असतात. आणि आफ्टर फर्टिलायझेशन व्हॉट हॅपन, देयर इज फॉर्मेशन ऑफ द हिअर द पर्टिक्युलरली झायगोटिक एम्ब्रिओ. त्यापासून झायगोटिक एम्ब्रिओ तयार होतो. पहिल्यांदा झायगोट तयार होतो आणि नंतर त्यापासून झायगोटिक एम्ब्रिओ तयार होतो. सो दिस इज द पर्टिक्युलरली नॉर्मल मेकॅनिझम दॅट इज टेक्स प्लेस इन केस ऑफ द प्लांट. हे फर्टिलायझेशन मध्ये होतं. आणि सोमॅटिक एम्ब्रिओ मध्ये थोडासा फरक आहे. यामध्ये काय होतं, आता जसा हा झायगोटिक एम्ब्रिओ आहे तर हा एम्ब्रिओ ग्रोथ झाला तर काय करतो, न्यूक्लियस असतो, याला व्हॅक्युल आहे, बेसल सेल आहे, अपायकल सेल आहे, आणि मग त्याचं प्रोटोडर्म तयार होतो आणि मग एम्ब्रिओ प्रॉपरली डेव्हलप होतो आणि दॅट इज हायपोफायपिस आणि सस्पेन्स, अशा प्रकारचं स्टेजेस त्याच्यात असतात. सुरुवातीला त्याच्यामध्ये ग्लोब्युलर शेप असतो आणि मग हार्ट शेप. पहिल्यांदा लिनियर शेप, 1 सेल स्ट्रक्चर, 2 सेल स्ट्रक्चर, 16 सेल स्ट्रक्चर आणि मग ग्लोब्युलर शेप आणि हार्ट शेप, असे त्याचे डेव्हलपमेंटल स्टेजेस आहेत.
तर जसं हे पुढे जर ग्रो झालं म्हणजे एक अपायकल सेल, नंतर ऑक्टॅन, नंतर ग्लोब्युलर स्टेज, ट्रँग्युलर स्टेज, हार्ट स्टेज, टॉर्पेडो स्टेप आणि मॅच्युअर एम्ब्रियो, हा झाला दॅट इज नथिंग बट कॉल्ड टू बी ॲज द झायगोटिक एम्ब्रियो. हे सगळे झायगोटिक एम्ब्रियोचे स्ट्रक्चर आहे. परंतु सोमॅटिक एम्ब्रियो थोडासा वेगळा असतो. सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस मध्ये काय होतं, एम्ब्रियो सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस इज द प्रोसेस बाय विच द सोमॅटिक सेल्स आर टिश्यूज इन्क्लुडिंग हॅप्लॉइड सेल किंवा कॅलस सेल्स डेव्हलप इन ऑर डिफरन्शिएट इनटू एम्ब्रियो. एम्ब्रियो मध्ये रिजनरेट केले जातात आणि दॅट इज कॉल्ड टू बाय द सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस टेक्निक. आणि सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस कशापासून केलं जातं, सस्पेन्शन कल्चर पासून किंवा कॅलस कल्चरिंग पासून केलं जातं. जस्ट लाईक स्टिवार्ट हॅज बीन फर्स्ट टाइम डेव्हलप फ्रॉम द कॅरोट. कॅरोट पासून आपण याला जनरली सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस करता येतं. किंवा रेनार्टने प्रोड्यूस एम्ब्रियो फ्रॉम कॅलस, कॅलस पासून सुद्धा मिळवले. कॅलस कल्चर ऑफ द कॅरोट टिश्यू बाय सस्पेन्शन कल्चर टेक्निक. आणि मग त्यापासून एम्ब्रियो डेव्हलप होतात. मी आता सांगितलं की टाईप जे आहे त्याचे कोणते टाईप आहेत. तर एक पहिला प्रकार आहे झायगोटिक एम्ब्रियो आणि दुसरा आहे नॉन झायगोटिक एम्ब्रियो. तर झायगोटिक एम्ब्रियो हा कसा असतो, फर्टिलायझेशनच्या प्रोसेसने तयार होतो, झायगोट तयार होतो आणि त्यापासून एम्ब्रियो तयार होतो. आणि नॉन झायगोटिक जो एम्ब्रियो असतो तो सोमॅटिक एम्ब्रियो असतो. इट मे बी सोमॅटिक फ्रॉम द स्पोरोपिटिक सेल. स्पोरोपिटिक सेल घेतो, प्लांट बॉडी स्पोरोपिटिक आहे एंजियोस्पर्म मध्ये. तर त्याची स्पोरोपिटिक टिश्यू जर घेतली आपण, त्याला इन विट्रो कंडिशनला ग्रो केलं न्यूट्रिएंट मीडियामध्ये, त्यापासून जो एम्ब्रियो तयार होतो त्याला सोमॅटिक एम्ब्रियोज म्हणतात. किंवा त्याला ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियो असं सुद्धा म्हणतात. ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियो. दुसरं आहे पार्थिनोजेनेटिक एम्ब्रियो. पार्थिनोजेनेटिक म्हणजे अनफर्टिलाइज असतं. तर हे नॅचरल मेकॅनिझम आहे. काही प्लांट मध्ये पार्थिनोजेनेसिस करता येतं आणि त्या पार्थिनोजेनेसिस मध्ये विदाउट फर्टिलायझेशन त्यापासून एम्ब्रियो डेव्हलप होतो आणि त्यापासून फ्रूट तयार होतो. फ्रूट इज डेव्हलप बट सीड्स आर डेव्हलप बट सीड्स आर नॉन वायबल. सीड्स हे फर्टिलायझेशन पुन्हा ग्रोथसाठी वापरता येत नाही. त्याला रुटीन मेकॅनिझम आहे, त्याला म्हणतात पार्थिनोजेनेसिस. आणि अँड्रोजेनेसिक एम्ब्रियो म्हणजे त्यापासून मेल गमेटोफाइट पासून सुद्धा जे एम्ब्रियो डेव्हलप करतात किंवा पोलन ग्रेन्स पासून एम्ब्रियो डेव्हलप होतो, दॅट इज कॉल्ड एज अँड्रोजेनिक एम्ब्रियो. त्याला आपण अँड्रोजेनिक एम्ब्रियो म्हणतो. सो मग याच्यामध्ये काय करतात, सुरुवातीला सेल घेतला, सेलचा क्लम्प तयार होतो, कॅलसिंग करतात क्लम्प सेल डिव्हिजननी. अँड फर्स्ट मीडियम इनिशिएशन ऑफ एम्ब्रियोजेनेसिस, मग एम्ब्रियोजेनेसिस व्हायला लागतात, इंड्युसर सेल तयार होतात. नंतर सेकंड मीडियामध्ये ग्लोब्युलर स्टेज होतो, मग हार्ट स्टेप, नंतर टॉर्पेडो स्टेप आणि मग प्लांटलेट त्यापासून तयार होतो. So these are the developmental stages that is come under in somatic embryogenesis. मग याला आपण सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस असं म्हणतो. ठीक आहे. तर या टेक्निकने सुद्धा सोमॅटिक एम्ब्रियो डेव्हलप होतात. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस, दॅट इज हायर प्रोपॅगेशन रेट. जर झायगोटिक एम्ब्रियो जर पाहिला तो सीड मध्ये असतो तर त्याचा रेट प्रोपॅगेशनचा कमी असतो. समजा 100 सीड आपण लावले तर त्यातले सगळे उगवत नाही. त्या बियाण्यांच्या उगवण क्षमतेवरती डिपेंडेंट असतं. म्हणजे समजा 70% 60% इतके त्यातले बियाणे उगवतात, बाकीचे वेस्ट जातात. मग त्याचा प्रोपॅगेशन रेट कमी असतो. पण सोमॅटिक एम्ब्रियो मध्ये तसं नाही. प्रत्येक सोमॅटिक एम्ब्रियो डेव्हलप होतो, पण मात्र याचा लिमिटेशन असं आहे की त्याला फक्त टिश्यू कल्चर मीडियावरती ग्रो करावं लागतं. सुटेबल इन सस्पेन्शन कल्चर. सस्पेन्शन कल्चर मध्ये सुटेबल आहे. आर्टिफिशियल सीड प्रोडक्शन होतं याच्यामध्ये. आर्टिफिशियल सीड आपल्याला तयार करता येतात. फक्त ते सीड कुठे ग्रो होतात, फक्त टिश्यू कल्चर लॅबमध्ये ग्रो होतात. आणि लेबर वर्क याला कमी लागतं. फील्डमध्ये या सगळ्या टेक्निक करण्याची गरज नाही. वी कॅन डू इट इन टिश्यू कल्चर लॅब. सो दीज आर द पर्टिक्युलर ऍडव्हान्टेजेस ऑफ सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस. आणि मग याच्यात सोमॅटिक एम्ब्रियोज कसा डेव्हलप होतो. सो इट कॅन बी नथिंग बट डन बाय द कॅलस इनिशिएशन. सुरुवातीला कॅलस इनिशिएशन करतात, नंतर एम्ब्रियो डेव्हलपमेंट अँड मॅच्युरेशन केलं जातं, नंतर प्लांटलेट रिजनरेशन केलं जातं. सो दीज आर द डेव्हलपमेंटल स्टेजेस दॅट कम अंडर. हा झाला या ठिकाणी दाखवलाय. जनरली आता जसा हार्ट शेप आणि टॉर्पेडो शेप जो आहे, टॉर्पेडो आणि हार्ट शेप जनरली याच्यामध्ये सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस मध्ये दिसतो. इथे दाखवलाय बघा. हिअर आर द सोमॅटिक एम्ब्रियोज. इथे ग्लोब्युलर आहे, नंतर हार्ट शेप झाला, लिनियर शेप झाला आणि मग टॉर्पेडो शेप झाला. सो दिस आर द टॉर्पेडो शेप ऑफ सोमॅटिक एम्ब्रियोज. दिस आर द इनिशिएशन ऑफ सोमॅटिक एम्ब्रियो डेव्हलपमेंट. इनिशिएशन केलं, प्रो एम्ब्रियो डेव्हलप झाला, कॅलस तयार झाला, कॅलस एक्सप्लांट तयार झाला, कॅलस ग्रो केलं पुन्हा आणि त्यापासून एम्ब्रियोज तयार होतात. सो व्हॉट फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस. आता ही कॅलस फॉर्मेशनच्या पुढची टेक्निक आहे. कॅलस प्रोडक्शन जसं आहे त्याच्या पुढची नेक्स्ट टेक्निक आहे. सो इन दिस व्हॉट हॅपन, इवन दो अ व्हेरायटी ऑफ एक्सप्लांट कॅन बी युटिलाइज. बरेचसे एक्सप्लांट आपण वापरू शकतो. द करेक्ट डेव्हलपमेंटल स्टेज ऑफ द एक्सप्लांट आर ऑल्सो क्रुशियल फॉर द इनिशिएशन ऑफ एम्ब्रियो.
आपण करेक्ट डेव्हलपमेंटल स्टेज लागते आपल्याला जनरली सिलेक्ट करताना एक्सप्लांट म्हणून. देन यंग अँड ज्युव्हेनाइल एक्सप्लांट प्रोड्यूस मोर सोमॅटिक एम्ब्रियोज दॅन ओल्डर. जर जुनं प्लांट घेतलं तर त्याचे जर टिश्यू घेतले त्यांना कल्चर केलं तर थोडा रिस्पॉन्स कमी देतात ते. पण तू ज्युव्हेनाइल स्टेजच्या मध्ये असेल प्लांट किंवा यंग स्टेजला असेल ते ग्रोथ चांगलं दाखवतो. ॲज अ फर्दर कॉम्प्लेक्सिटी डिफरंट एक्सप्लांट टिश्यूज फ्रॉम द सेम मदर प्लांट प्रोड्यूस एम्ब्रियोनिक कॅलस ऍट डिफरंट फ्रिक्वेन्सी. वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीमध्ये ते डेव्हलप करतो. नंतर आहे हार्मोन्स कोणते वापरतो आपण. ऑक्झिन आता सांगितलं. ऑक्झिन अलोन इज अ और इन कॉम्बिनेशन विथ द सायटोकायनिन. ऑक्झिन एकटं वापरा किंवा सायटोकायनिन सुद्धा वापरू शकता. इट इज एसेन्शियल फॉर द ऑनसेट ऑफ ग्रोथ ऑफ द particularly embryos. Induction of the embryogenesis by of all the auxin 2,4-D किंवा NA सुद्धा वापरू शकतो. नॅपथॉक्सिएसिटिक ऍसिड दॅट इज वन काइंड ऑफ ऑक्झिन. हे सुद्धा वापरू शकता. इट इज ऑल्सो युजफुल. काही ठिकाणी त्याचं कॉन्सन्ट्रेशन ठरलेलं आहे 0.5 to 27 मायक्रोलिटर पर्टिक्युलर मायक्रोमोलार या कॉन्सन्ट्रेशन मध्ये वापरतात 2,4-D साठी. आणि 0.5 to 10 मायक्रोमोलार जनरली NAA साठी वापरतात. एका लिटर मध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण इतक्या प्रमाणात प्रिपेअर करतो. त्यानंतर सायटोकायनिन जर वापरायचं असेल सायटोकायनिन ऑल्सो देअर इट कॅन बी यूज प्रायमरी मीडियम मध्ये वापरता येतो ड्युरिंग एम्ब्रियोजेनेसिस ऑफ क्रॉप प्लांट. आणि याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कमी जनरली 0.5 to 50 मिली मायक्रोमोलार कॉन्सन्ट्रेशन मध्ये वापरता येतो. जनरली कोणतं सायटोकायनिन वापरतात तर BAP किंवा IP वापरतात किंवा कायनेटिन वापरतात. सगळ्या टिश्यू कल्चर मध्ये जे कॉमन होते या ठिकाणी आपण जो वापरतो ते BAP आणि कायनेटिन आहे. त्यानंतर AB ऍब्सिसिक ऍसिड. बरेच ऍब्सिसिक ऍसिड सुद्धा इनिबिटरी म्हणून हार्मोन सुद्धा म्हणून ऍड केलं जातं. दॅट इज इनिबिटरी लेवलला वापरलं जातं अँड दॅट प्रमोट्स द सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस. जर कॅलस वारंवार जर कॅलसिंग मध्ये फक्त डिफरन्शिएशन होत असेल आणि एम्ब्रियो तयार होत नसेल तर काही प्रमाणात ऍब्सिसिक ऍसिड जर ऍड केलं तर जनरली एम्ब्रियो डेव्हलपमेंट चांगली होते. नायट्रोजन सोर्स हा सुद्धा प्रॉपर असला पाहिजे. सोमॅटिक एम्ब्रियो डेव्हलप ऑकर इन मीडियम कंटेनिंग नायट्रोजन सॉल्ट. नायट्रेट आणि नायट्राइट सॉल्ट त्याच्यामध्ये चांगले असले पाहिजे. पोटॅशियमचं प्रमाण सुद्धा प्रॉपर असलं पाहिजे. ऑक्सिजनचं प्रमाण सुद्धा प्रॉपर असलं पाहिजे. डिझॉल्ड ऑक्सिजन जो आहे मीडियामधला तो प्रॉपर असला पाहिजे. सोमॅटिक एम्ब्रियो जर्मिनेशन मीडिया जनरली MS मीडिया वापरला जातो. BAP जे आहे ते त्याचं कॉन्सन्ट्रेशन प्रिपेअर करतात वेगवेगळं 0, 1, 2, 3, 4, 5 मिलीग्राम पर लिटर. आणि NAA चं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा प्रिपेअर करतात आणि त्याच्या कॉम्बिनेशन मध्ये आपण हे प्रोटोकॉल सेट करू शकतो. याला समजा सेम टेम्परेचर लागतं जसं कॅलसला लागतं तर ही कॅलसची पुढची स्टेज असल्यामुळे याला सेम टेम्परेचर लागतं 25 ± 2 डिग्री सेंटीग्रेड. 16 आवर ऑफ लाईट पिरियड. आता मात्र सोमॅटिक एम्ब्रियोला लाईट पिरियड जास्त लागतो. जसा कॅलसिंगला डार्क पिरियड लागतो तर सोमॅटिक एम्ब्रियोला लाईट पिरियड लागतो. इट रिक्वायर मोर लाईट पिरियड. आणि त्यापासून कॅलसची इंडक्शनची फ्रिक्वेन्सी आपण डिटरमाइन करू शकतो किंवा रिजनरेशन फ्रिक्वेन्सी सुद्धा आपण डिटरमाइन करू शकतो. सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस मध्ये डायरेक्ट सोमॅटिक एम्ब्रियो सुद्धा तयार होतात किंवा इनडायरेक्ट मध्ये कॅलसिंग आधी तयार होतं. त्याला इनडायरेक्ट मेथड आपण म्हणतो. डायरेक्ट मध्ये बघा जसं टिश्यूला ग्रो केलं तर त्यापासून डायरेक्टली सोमॅटिक एम्ब्रियोज डेव्हलप होतात. सो दॅट इज नथिंग बट इथं दाखवलंय. इथे आपण टिश्यूज घेतले टिश्यूला कल्चर प्लेटवरती ग्रो केल्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये प्रॉलिफरेशन व्हायला लागतं आणि प्रॉलिफरेशन झाल्यानंतर तिथे नंतर त्यापासून सोमॅटिक एम्ब्रियोज डेव्हलप होऊ शकतात. जस्ट लाईक दिस आर द पर्टिक्युलरली एम्ब्रियोज आर फॉर्म. किंवा इनडायरेक्ट मध्ये त्याचं कॅलसिंग तयार होतं. आधी कॅलसिंग होतो. दिस इज फर्स्ट टाइम इनॉक्युलेशन. नंतर त्याचं ग्रोथ झाली आणि मग कॅलस तयार झाला. कॅलस वरती मग सोमॅटिक एम्ब्रियोज डेव्हलप होतात आणि हे सोमॅटिक एम्ब्रियोज नंतर आपण ग्रो केले तर मग त्यापासून प्लांटलेट तयार होते. सो दिस इज नथिंग बट पर्टिक्युलरली ग्रोथ इन केस ऑफ सोमॅटिक एम्ब्रियोजेनेसिस. So what are the advantage of the somatic embryogenesis? It is observed that it is as its various culture condition can be controlled. वेगवेगळ्या कल्चर कंडिशन सुद्धा त्याच्यामध्ये कंट्रोल करता येतात. लॅक ऑफ मटेरियल इज नॉट लिमिटिंग फॅक्टर फॉर एक्सपेरिमेंटेशन. नंतर हाय प्रोपॅगेशन रेट आहे. सोमॅक्युलर व्हेरिएशन येतात. जर्म प्लाझम कन्झर्वेशन साठी सुद्धा जनरली वापरला जातो. लेबर सेव्हिंग टेक्निक आहे. इलिमिटेड ऑफ द डिसीज अँड व्हायरसेस इलिमिनेशन त्याच्यामध्ये आपण करू शकतो. जसं उदाहरणार्थ प्रोडक्शन ऑफ डिसीज फ्री प्लांट आहे. जनरली त्याच्यामध्ये काय करतात मेरिस्टेमॅटिक टिश्यू घेतात अपायकल मेरिस्टेम आणि त्याला ग्रो करतात आणि त्यापासून डिसीज फ्री प्लांट सुद्धा प्रोड्यूस करता येतं. नंतर आहे डिसएडव्हान्टेजेस. काही स्पीसीज मध्येच लिमिटेशन आहे. सगळ्यामध्ये सक्सेसफुल एम्ब्रियोजेनेसिस होत नाही.
त्याला लिमिटेशन आहे. कॅलस मात्र सगळीकडे होतं, सगळं बऱ्याचशा टिश्यू मध्ये कॅलस कल्चर सक्सेसफुल आहे. तर एम्ब्रिओजेनेसिस मात्र थोडं सोमॅटिक एम्ब्रिओजेनेसिस सक्सेसफुल नाही. काही सगळ्या टिश्यू मध्ये नाही, कन्फाईन टू फ्यू स्पीसीज ओनली, काही स्पीसीज मध्ये होऊ शकतं. सोमॅटिक एम्ब्रिओ शो व्हेरी पुअर जर्मिनेशन, पुअर जर्मिनेशन ते दाखवतात बिकॉज ऑफ देअर फिजिओलॉजिकल अँड बायोकेमिकल इमॅच्युरिटी. त्याच्यामध्ये फिजिओलॉजिकल आणि बायोकेमिकल जर इमॅच्युरेट असेल त्याच्यामध्ये ते ग्रोथ चांगली दाखवत नाही. इनस्टॅबिलिटी ऑफ कल्चर सेल्स इन लॉंग टर्म कल्चर, बरेच स्टॅबिलिटी राहत नाही, इज अ मेजर लिमिटेशन इन कमर्शियल एक्सप्लॉयटेशन. कमर्शियल एक्सप्लॉयटेशन मध्ये हे सुद्धा एक लिमिटेशन आहे. आणि मास प्रोपॅगेशन मध्ये सुद्धा जनरली त्याचं सोमॅटिक एम्ब्रिओजेनेसिस मध्ये थोड्या काही प्रमाणात डिसएडव्हान्टेजेस आहेत. सो दिस इज ऑल अबाउट particularly the callus culture and somatic embryogenesis technique.